मंडळी, हरहुन्नरी शेंद्रू गानू देवलेकरनं कोकणात क्रिकेट लीग भरवायची ठरवली आहे. बघूया त्याची क्रिकेटची मुळं कोकणच्या मातीत कशी रुजतायत ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रत्नागिरीच्या दोन रत्नांचं, अर्थात प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर यांचं. हातभरी शेंडीला सुदाम्याला पाहून हसे भगवान. गाय हलवली रानात गेली शोधन झालंय जाम. हातभरी शेंडीला सुदाम्याला पाहून हसे भगवान. हातभरी शेंडीला सुदाम्याला पाहून हसे भगवान. बाय घे. ब्लॅक मनी परत आला की काय भारतात? प्रोजेक्ट आहे तर मंडळी ओळखली काय ओळखली ना. तर ज्यांनी ओळखले नाही, ज्यांची कौला उडालीत मला बघून त्यांना सांगतो, माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. हा तर झालं काय, 2 दिवसापूर्वी माझा हात मुरगळला. तर मला खाता पिता येत नव्हतं. तर बायको मला दिवसभर भरवत होती. तर म्हटलं आपण पण समाजात काहीतरी भरवलं पाहिजे, म्हणून मी क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत. काय समजलं? SPL शेंद्रू प्रीमियर लीग. पण मी एकटा नाही करणार आहे. मला मदत करण्यासाठी मुंबईतनं एक ताटगडी बोलवला आहे. तर देवाचा गोठणं रत्नागिरी गाडीनं आला आहे, पण तर राहिला कुठं? शनिवारच्या बाजारात विकला की काय कुठे त्याला? अरे हॅलो 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 हॅलो. हा काय 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 रॉयल टीमचा कोच प्रसाद ओक. ओके. आणि ओपनर बॅट्समन ओंकार राऊत. नको 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 नाही, कोच प्रसाद ओक चालेल, पण ओंकार राऊत ज्या टीमच्या मॅचमध्ये खेळतो ना, त्या मॅच कॅन्सल होतात. त्यामुळे ओपनर बदला. काय कोच चांगला. ठीक आहे चालेल, चला ठेवतो. ओके. हां हॅलो सर. हॅलो. हाय सर. हाय. सर ते SPL इथेच ऑर्गनाईज होणार आहेत का? होय होय सर मी ऑर्गनायझर आहे सर. होय काय? त्यासाठीच आलोय. हा. फक्त ते काय नाव त्यांचं, काय? चेंद्रू का कोणते ते मला भेटले नाहीयेत. चेंद्रू नाही हा. शाळेतला शेंद्रू गानू देवलेकर. अच्छा. मीच तो कोकणचा चॉकलेट हिरो. शेंद्रू गानू देवलेकर. हे नाव ऐकल्यावर मला असं काय वाटतं की पुढच्या 10 मिनिटात मी चिडणार आहे आणि इकडून जाणार आहे. काय माहित? आपण कधी भेटलोय का सर? नाही बा. हा. लग्न वेगळं झालंय काय? नाही सर, मी सिंगल आहे. नाही सिंगल आहेत ना? हा. काळजी नको. नशिबात योग जुळून आला की माणूस कोकणात येतो. कळलं ना? खेळता खेळता बार उडवून देव तुझा. इकडे हा. त्या परकर वालत घातलेलं घर दिसतंय? तिथली एक पोरगी द्यायची आहे. 4थीला 92% आहेत तिला. काल कोणत्या उडीत 1 नंबर काढला नाही. नाही सर, थांबा सर. हा? समोर हात दाखवला तेव्हा खूप बरं वाटलं. हा. ते परकर बिरकर बोलला त्याच्यावर नको सर. काय ठीक आहे. पण सर हे सगळं आजूबाजूचं आपण नको बोलूया. आपण त्या टुर्नामेंट बद्दल बोलूया. बरोबर. सर तुम्ही ती टुर्नामेंट ऑर्गनाईज मी करणार आहे आणि तुम्ही भरवणार आहे. बरोबर. सर तुमच्याकडे पण वाटत नाही तुम्हाला हे सगळं झेपेल म्हणून? वा वा. हा? दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. म्हणजे सर? मग? पांडू पडवणकर माहिती आहे गावातला? हे इकडं पांडू पडवणकर आहे गावामध्ये आमच्या. हा, सर. असा रस्त्याने जातो असा. हा. त्याला 11 पोरं आहेत. कसं आहे, असं कुणाला लगेच कमी लागायचं नाही. प्रत्येक माणसात एक हौशी कलाकार लपलेला असतो. हा कधी ना कधी बाहेर येतोच. ऐका ना सर, 11 मुलं होणं आणि 11 प्लेअरची मॅच ऑर्गनाईज करणं वेगवेगळ्या गोष्टी होय काय? आहेत. एकत्र करू नका सर. नाही. तुम्ही मला सांगा, आपण फॉर्मॅट वाईज जाऊया. हा. ही जी टुर्नामेंट आहे ती किती टीम मध्ये आपल्याला भरवायची आहे सर? 6 टीम म्हणजे आपल्याला 16 प्लेयर्स एका टीम मध्ये, म्हणजे 96 प्लेयर्स लागतील सर आपल्याला. 96? Yes. एवढ्या? हा, काय सर. माझी हलत आहे? एवढा काय पाहिजे? 6 टीम आहेत. 6 खेळवायचे. 6 36 बस झाले. नाही सर, तुमचा गैरसमज होतोय. क्रिकेटचे काही नियम आहेत सर. हा. प्रत्येक टीम मध्ये 16 प्लेअर असतात. हा. 11 प्लेईंग असतात आणि 5 राखीव असतात सर. हा, त्यामुळे आपल्या प्रत्येक टीम मध्ये सर 6 मध्ये हे गणित कसं बसवणार सर? काय होणार? सगळं शक्य होईल. हा? मुळात मला ही कन्सेप्टच पटत नाही. एका बॉलच्या मागे 11 जण धावतात भिकाऱ्यासारखे. एवढी गरिबी आहे आपल्या गावात, आणि एकाला बॉल भेटला की 10 जण उपाशी राहतात. त्यापेक्षा काय करायचं,
एकाच्या मागे 6 जण पलतील, एकाला भेटला तर 5 जण उपाशी राहतील. रेशिओ आणि इज्जत गावची टिकून राहते ह्याच्यात. नाही सर, क्रिकेटचे काही नियम असतात, त्या नियमानुसार आपल्याला जावं लागेल. आता बरोबर काढलाच नियम. हा, तुम्ही सगळ्या क्रिकेटची तोडमोड केली तर चालतं. म्हणजे? कसोटीवरनं वनडेवर आला, वनडेवरनं T20वर आला. एक मिनिट सर, कसोटी, वन डे, T20, T10 हे क्रिकेटचे फॉर्मॅट आहेत सर. पहिल्या फॉर्मॅट करमायचं आहे. आम्ही गरिबांनी जरा काही वेगळं करायचं ठरवलं की लगेच नियमांचं पुस्तक काढता वासाड्यानो. सर तुम्ही गरीब आहात म्हणून तुम्ही कुठलीही गोष्ट बदलू शकत नाही ना सर. तुम्हाला गरीब म्हणू का आधी सांगतोय मी. तुम्ही आता बोललात ना आम्ही मी गरीब नाही आहे. डब्याचं झाकण उघडायला माणूस ठेवलाय घरी मी. माझ्या वतीनं दुसरा माणूस व्यायाम करतो तिकडे. सर तुम्हाला कळतंय का काय? तो माणूस व्यायाम करतोय, हा मग त्याचे ॲप्स बनतील, तुम्ही असेच राहाल सर. हेल्थ इज वेल्थ कोणाची तरी होते ना आपल्याला काय. चल. सर हे बघा तसं नाही सर, प्रत्येक टीम मध्ये आपल्याला 16 प्लेअर घ्यावे लागतील आणि टीमची नावं हा. पण आपल्याला रॉयल ठेवावी लागतील सर. म्हणजे कशी सर, ती नावं रॉयल ठेवली ना की एक टुर्नामेंट अशी रॉयल बनते सर. नाही सगळं बरोबर आहे, पण सगळं उडतच आल्यापासून काय काम केलंयस की नाही. सर मी माझ्या डोक्यात नाव आहे हा, सर, सांग ना. म्हणजे मायटी वंडर्स, हा. रॉयल चॅलेंजर्स 11, फायटर्स 11 अशी नावं ठेवूया सर आपण. अरे ही नावं बोलेपर्यंत डांब शिजायचे नाही कॉमेंट्रीचे. म्हणजे? अरे पिठला आटेल घरचं. एवढी कठीण नावं ठेवायची कशाला. सर ठीक आहे, ही नावं तुम्हाला नको आहेत. बरं. तुमच्या डोक्यात काही नावं आहेत का? माझ्या डोक्यात आहेत ना, हा. लिहून काढली साहेब. अच्छा ते गेले ते. बघू ना सर. हे घे काय बघू? नीट वाच. हा सर, कसं नावं पाहिजे ना, रॉयलनेस येतो ना हा, सर. ते घे. हा. राखणदार नाईट रायडर, मग एनी टाइम डेंजर, आमची टीम. झनप्या झिंगाट 11, डेंजरस घोनस, विषारी वांगणकर आणि सर हे शेवटचं काय? ते झाडीत सळसळ 11. हे प्लेअर आहेत ना, जालीतलं बॉल लय भारी पकडतात, भेटतच नाहीत तर. अहो सर अशी नावं नसतात हो सर. तुम्हाला बोललो ना, नावात सगळं काय असतं सर. नावामुळे स्पॉन्सर मिळतात सर. अख्ख्या टुर्नामेंटला नावामुळे स्पॉन्सर मिळतात. तुला या नावांचा प्रॉब्लेम आहे हेनरिया. सर ही नावं तुम्ही काढलायत ओके, पण मला तुम्ही हेंद्रा वगैरे बोलू नका. माझं चांगलं नाव आहे सर, काय नाव आहे तुझं? बदाम. मग हेंद्रिया काय वाईट आहे? बदाम हे तुझं नाव आहे. रात्रीचं आमच्याकडे भिजत ठेवतात तर तुझं नाव आहे. त्याने टक्कल येते सर, हा? त्याने टक्कल येते. काय मला चहा नावाचा ना. प्रॉब्लेम आहे, आपण नावं बदलूया सर. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नावामुळे सर स्पॉन्सर्स मिळतात, पैसा मिळतो टुर्नामेंटला, जो महत्वाचा असतो सर. तुम्हाला शेंद्रू या नावाला मिळणार आहे का स्पॉन्सर? म्हणजे तुला वाटतं मला स्पॉन्सर मिळणार नाही? नाही. स्पॉन्सर बघ काय काय मिळालेत बघ. डोले फिरव जरा. मागं काय नाही, सगळं पुढे जाय. सर हे कुठले स्पॉन्सर आहेत? साटम सुका जवळा, दुसरं काय बंटी बेचका, नावात पण फंबल टाकलाय. बंटी बेचकी, एकदा ताणून तर बघा, गोट्या गॅरेज. आणि सर हे काय सर्वात मोठं? काका किडेवाले, याचे लय वळवळतात ठ्याचा. सर ह्या टॅगलाईन साठी लोकांनी पैसे दिलेत? नाही नाही, ह्यानं पैसे नाही दिला नाही. मग? ह्याच्या समोर ज्याचं दुकान आहे ना, त्यानं पैसे दिला नाही ह्याची ठसण्यासाठी. कळलं काय? हा कुठला प्रकार आहे? हा. स्वतःचा आंबा येत नाही म्हणून दुसऱ्याच्या काजूच्या बोंडाला नावं ठेवायची. आला असंच आहे इकडं. हे सगळं आपण टेबलवर डिस्कस करूया. हा, बरं. सर तुम्ही ऍडव्हान्स दिलाय ना, म्हणून सगळं मी हे ऐकतोय. अरे, बाकी करावंच काय? लागेल. हे बघा सर, ऐका. सर्वात आधी ऑप्शन, ऑप्शन या प्लेयरचं ऑप्शन्स असतं. बरोबर. हा म्हणजे सर ते प्लेयर आपल्याला विकत घ्यावे लागतात, त्यांना एक किंमत द्यावी लागते. कशाला ती? हा अरे सगळं फुकट बसलेलं असतं, त्यांना किंमत कशी द्यायची? म्हणजे? अरे एवढं रिकाम आहेत ना ते, अंगणामध्ये उवा काढत बसलेल्या बायकांकडे 4-4 तास बघत असतात ते. एवढा वेळ आहे त्यांना. मग ह्याला आपण पैसे द्यायचे? मेले. मला ना तुमचं हे काय पटत नाहीये सर. त्यापेक्षा एक आपण ही टुर्नामेंट कुठे भरवणार आहोत ते सांगा. कुठे म्हणजे? हा. हे काय आहे समोर? हे काय हल्दी कुंकवासाठी बांधलेलं आहे? हा? ह्या मैदान आहे सगळं, इकडे भरवायचं आहे सगळं. हळदी कुंकू मैदानात होतच नाही नाही सर. होत, पण तरी पण इथं. हे बघा सर, क्रिकेटचं ग्राउंड असतं ना, गोल असतं किंवा अंडाकृती असतं सर. मग काय? हे षटकोनी आहे सर. मग काय आलं? आणि हा जो 22 यार्डच्या मध्ये जो उंचवटा आहे ना सर, हा. बॉलर कसा बाजूला बॉलिंग टाकेल सर? नाही नाही, ता उंचवटा काढू शकत नाही आपण. हा? ती रम्या रेवडेकरांची कबर आहे. म्हणजे ता इकडे फिल्डिंगला उभा हा. होता, असा मागणं मगरी घेऊन गेली त्याला काय? पाण्यात. मगर घेऊन गेली पाण्यात. हा आणि आम्ही लई शोधला, हा. पण फक्त करंगलीच मिळाली. आता करंगली चालणार कशी? अगरबत्ती पेटवल्यासारखी वाटेल, म्हणून त्याला सिम्बॉलिक पुरलेला आहे आम्ही तिथे. सर हे असं नसतो सर. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय सर? क्रिकेटमध्ये असं क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम सर. मग आम्ही काय धोत्रावर इन घालून खेळणार आहे? अहो सर तसं नाही हो. आता हे बघा इकडे हे कोंबड्यांचे कुऱ्हाड आहेत, त्याचं काय करणार आहात तुम्ही? अरे ती बाउंड्री आहे आपली. हा? मग
आता समज बॅट्समॅन बॉल मारला बरोबर आहे बॉल गेला कोंबडीला लागला हा. आणि कोंबडी मेली हा. 12 रन. कोंबडीला लागला ओरडली 8 रन. हा. कोंबड्याला लागला कोंबडा मेला डायरेक्ट 20 रन. कोंबडीचं कळलं हा बाकी ते पण कळलं हा. ते 20 रन का कोंबड्याला? कसं आहे पोल्ट्रीमध्ये 50 कोंबड्या आहेत आणि 3 लकी कोंबड्या आहेत त्यामुळे कोंबड्यांना बॉल लागणं हा दुर्मिळ योग आहे. सर, दुर्मिळ हा फालतू योग आहे का? आणि हे फालतू नियम आहेत तुमचे सर. क्रिकेट असं नसतं सर. मग कसं असतं? क्रिकेटचे एक ठरलेले नियम आहेत त्यानुसारच क्रिकेट खेळावं लागतं सर. असं काय नसतं. मी मुंबईवरून काम टाकून तुमच्या इथे आलोय सर आणि तुम्ही हे असं फालतू क्रिकेट खेळताय. हे जी काय टुर्नामेंट तुम्ही भरवताय ना ही तुम्ही एकट्यानेच भरवा. का? मला हे करायचंच नाही सर. काय झालं? कारण मुळात ना तुम्ही तुमचे नियम तुमचे हे मैदान तुमचे हे वेगवेगळ्या टीमची नावं ही मला पटलेलीच नाही सर. असं काय? त्यामुळे माझा शेवटचा तुम्हाला नमस्कार. ह्याच्यामुळे प्लीज कोणाला बोलवू नका आणि अरे. प्लीज हे तुमचे टुर्नामेंटचे सगळे जे काय आहे ना ते तुमचं तुम्हीच करा. मला नाही करायचं अरे सर. हे काय हे? हे भावा, हा पैसे माणूस देतो सारखा ना. बोलवतो मी येतो 10 मिनिटं करतो आणि परत निघून जातो. काय 10 मिनिटात गेला शा सगळा विनोद पण व्यंगेतच राहिला वाटतं आज. राहू दे चल, नमस्कार. आणि पुन्हा एकदा दर्शदार फालतूगिरी. वा 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 वा. सई. धमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की तुम्ही जे काही तयार केलं तुमचे नियम ते खूप इंटरेस्टिंग होते आणि त्या निमित्ताने लहानपणी कसे आपण क्रिकेट किंवा कुठलाही गेम खेळायचो अवेलेबल क्षेत्रफळामध्ये किंवा अवेलेबल सोयींमध्ये ते आठवलं आणि नेहमी मला आवडणारे भरपूर जोक्स होते ते आय वॉज व्हेरी हॅपी. मजा आली. मला पण जेन्युनली असं वाटतं की ह्यांच्या नियमानुसार एक क्रिकेट लीग व्हायलाच पाहिजे. जाम मजा येईल. एनिवे ऑल द बेस्ट. थँक्यू.